तो आणि तिचे बाबा जेवत असताना अचानक बाहेर सोसाट्याचा वारा सुटला. वावटळ चालू झालं आणि काही वेळातच मुसळधार पाऊस आला. आनंदी, वारं सुटलंय, बाहेरचे कपडे काढून घरात घे, नाहीतर उडून जातील, बाबा म्हणाले. तशी ती पटकन कपडे काढायला अंगणात धावली. तिने कपडे काढून ते घरात ठेवले आणि पुन्हा बाहेर आली. सोसाट्याचा सुटलेला वारा, पाऊस आणि ते वावटळ ती पाहतच राहिली. अचानक कसा जोरात पाऊस पडू लागला, ती मनात म्हटली आणि तिच्या बाबांना आवाज दिला तिने, बाबा, आता मध्येच वारा पाऊस दोन्ही कसं काय चालू झालं? निसर्गापुढे कोणाचं काय चालतं आनंदी, बाबा म्हटले. आता काय करायचं बाबा, आपल्या शेतातील पिकाची नासाडी करेल हा पाऊस, ती काळजीने म्हणाली. ताटात वाढलेली तेवढीच भाकर पटकन खाल्ली तिच्या बाबांनी. आनंदी, मी आलो जरा गोठ्यात जाऊन, ते म्हणाले आणि निघाले. अहो बाबा, एवढ्या पावसातून नका जाऊ, थांबा थोडा वेळ, पाऊस कमी झाला की आपण जाऊयात, ती म्हणाली. पण तिचे बाबा न थांबता सरसर करणारा वारा, मधूनच कडाडणारी वीज आणि धो-धो पडणाऱ्या पावसातूनच पळतच पहिले गोठ्यात आले. अचानक आलेल्या पावसामुळे ते मुके जीव घाबरले असतील हा विचार करून. जनावरं सुखरूप आहेत ते पाहून ते शेताच्या बांधावर जाऊन उभे राहिले. वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतात आलेलं पीक झोडपून निघालेलं, वर्षभर मेहनत करून आता सगळं मातीमोल होत आहे ते पाहून तिच्या बाबांचा जीव आतल्या आत तळमळत होता. पण निसर्गापुढे हतबल होते ते. निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही म्हणून हताश झालेले आता. त्यानेही ताटात वाढलेली तेवढीच भाकरी खाल्ली आणि पावसाकडे पाहत ओटीवरच बसून होता. ती घरात जाऊन पुन्हा बाहेर आली आणि तिच्या बाबांच्या येण्याची वाट पाहू लागली. बराच वेळ झालेला. बाबा पावसात भिजत असतील या विचाराने अस्वस्थतेने ओटी पडवीतून फेऱ्या मारत होती ती. ती चप्पल पायात घालते आणि बाबांजवळ जाण्यासाठी निघते. तसं तो पटकन बोलतो तिला, कुठे निघालीस? ती मागे वळून त्याच्याकडे पाहते. विसरलीच होती ती तो तिच्यासोबत तिथे आहे ते. ती पटकन म्हणते, तुम्ही बसा इथे, मी आलेच, बाबा कुठे आहेत ते पाहून. तसा तो बसलेला असतो तिथून ताडकन उठतो. मीही येतो, तुझ्यासोबत बोलतो. तुम्ही कशाला येताय? तुम्ही नका येऊ बाहेर, खूप पाऊस चालू आहे, तुमचे कपडे ओले होतील, ती म्हणते. तसा तो म्हणतो, छत्री घे ना, आपण छत्रीत जाऊ. बरं ठीक आहे, आणते मी छत्री, बोलून घरात पटकन जाऊन तिथेच खुंटीला अडकवलेली छत्री काढून ती घेऊन घरातून बाहेर येते. चला जाऊयात म्हणते ती त्याला. तसा तोही येतो पटकन तिच्या छत्रीत. तिने छत्री पकडलेली असते पण हे साहेब लंबू असतात. तिने छत्री तिच्या उंचीच्या हिशोबाने पकडल्यामुळे त्याच्या डोक्याला ती लागते. तसा तो तिच्याकडे पाहून डोक्याला हात लावतो. ती लगेच सॉरी, लागलं तुम्हाला, बोलते आणि त्याच्या कपाळाला तिच्याही नकळत हात लावते पटकन, त्याला कुठे लागलं ते पाहायला. पण तो लगेच एक पाऊल मागे होतो. त्याला तिने असा हात लावलेला आवडलं नाही. हे काय डोक्यावर पडलेत का, ती मनात विचार करते. मी काळजीने यांच्या डोक्याला हात लावला, पण हे खूपच गर्विष्ठ दिसतायत. जडीबुटी वापरून यांच्यावर उपचार मी केले, ते काय यांना हात न लावता केले का, ती म्हणते मनात. आता त्याला तुम्ही 2 महिन्यानंतर, आताच काही तासांपूर्वी शुद्धीवर आलात, तोवर मीच तुम्हाला हात लावूनच तुमच्यावर इलाज करत होती, म्हणाली. तिला थोडा त्याचा रागच आला. ती 2-3 पावलं चालली. तो काही न बोलता शांतच चालत होता तिच्यासोबत. पण अंगणात पावसामुळे चिकट झालेलं, त्यात त्याच्या पायात चप्पल नसल्यामुळे त्याचा पाय सटकला. तो पडणारच होता तर तिने त्याला पटकन आधार दिला आणि सावरलं. आता त्याला तो स्वतः तिच्या अंगावर पडल्यामुळे ओशाळल्यासारखं वाटलं. पण तो सॉरी किंवा थँक्स काहीच म्हटला नाही तिला. त्याला ते कधी जमतच नव्हतं बोलायला.
कारण तशी कधी सवयच नव्हती लावली त्यांनी स्वतःला. तो काहीच न बोलता व्यवस्थित उभा राहिला. ती मात्र विचित्रपणे त्याच्याकडे पाहून पुन्हा चालू लागली. मनात विचार करू लागली, किती घमेंडी आहेत हे. साधं सॉरी थँक्स काहीच बोलत नाहीत. ती तिच्या बाबांजवळ जाऊ लागते. तोही मग तिच्यासोबत चालू लागतो. घरापासून जवळच शेत असतं. बाबा शेताच्या बांधावर उभे असतात. त्यांच्या बाजूला जाऊन आनंदी उभी राहते आणि तिच्यासोबत हा सुद्धा. पायात चप्पल नसल्यामुळे त्याला त्याच्या तळपायांना खडे टोचून वेदना होत आहे असं जाणवलं. बाबा तुम्ही काय करता इथे, ती म्हणाली. तसे तिचे बाबा आनंदी आपलं पीक मातीमोल झालं नाराज होऊन बोलतात. बाबा पाऊस खूप पडतोय, विजा चमकत आहेत, तुम्ही पहिले घरी चला. ती तिच्या बाबांना पकडून घरी घेऊन येत असते. ती त्याला विसरते आणि बाबांसोबतच चालत घरी येते. तो तिच्या मागून भिजत येतो. घरी आल्यावर छत्री बंद करण्यासाठी वळली ती तर तिच्या मागे तो होता, पावसात भिजून ओलाचिंब झालेला. त्याला पाहून ती म्हणते, तुम्ही तर पूर्ण भिजलात. ती पटकन त्याचा हात पकडते आणि त्याला ओढून आत घेते. सर्दी होईल तुम्हाला, पूर्ण भिजलात तुम्ही. मी तुम्हाला म्हटलं होतं इथे बसा, पण नाही, तुम्हाला यायचं होतं माझ्यासोबत या पावसात भिजायला, ती म्हणाली. तो तर तिच्याकडे काही न बोलता पाहतच राहिला. आनंदी, आता बोलत नको बसू, जा पहिला त्याला टॉवेल दे, त्याचे केस पुसायला. हो बाबा, बोलून ती त्याच्यासाठी घरातून टॉवेल आणते. त्यानंतर त्याला चेंज करण्यासाठी दुसरे कपडे देते. त्याच वेळी तिच्या घरात असणारा फोन वाजला. तिने रिसीव्ह केला. हॅलो हॅलो बोलत होती ती, पण समोरून आवाज येत नव्हता. आनंदी, कोणाचा फोन आहे, बाबा विचारतात. बाबा, शालूचा फोन आहे, पण आवाज नाही येत. पावसामुळे नेटवर्क नाहीये. फोन शब्द त्याच्या कानावर पडताच तो पटकन कपडे चेंज करून आनंदी जवळ आला. तिचा हात पकडून तिच्या हातातील फोन तो पाहू लागला. खूपच आनंद झाला फोन पाहून त्याला. त्याचा पीए सागर मोहितेशी कॉन्टॅक्ट करायचं होतं त्याला लगेच. तो झटक्यात तिच्या हातातून फोन घेतो. त्याचा पीए सागरचा नंबर आठवून डायल करतो. मोबाईल फोनला नेटवर्क नसल्यामुळे कॉल लागत नव्हता. शट, तो चिडून म्हणतो. फोन नाही लागत म्हणून तो पाहतो तर नेटवर्क नसतं. बोलतो, नेटवर्क नाहीये फोनला. ती म्हणते, ते वारा पाऊस पडत असल्यामुळे मोबाईलचं नेटवर्क बंद झालंय. कधी येईल नेटवर्क, तो विचारतो तिला. मला माझ्या जवळच्या माणसांना संपर्क करायचा आहे. मी सुखरूप असल्याचं कळवायचं आहे त्यांना. नेटवर्क कधी येईल ते मी कसं सांगू? वारा पाऊस चालू आहे अजून. गावी असंच असतं. थोडा जरी पाऊस पडला तरी लगेच लाईट्स जातात, मोबाईलचं नेटवर्क जातं. हे शहर नाही, ग्रामीण भाग आहे हा, ती म्हणते त्याला. त्याने हातातील फोन तिच्या हातात ठेवला आणि तो बाहेर जाऊन ओटीवर पावसाकडे पाहत बसला. बिझनेस वर्ल्डमध्ये तर तो नाही म्हटल्यावर हाहाकार माजला असेल. लवकरात लवकर मला इथून निघायला हवं असं म्हणत तो अस्वस्थ झाला. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता, चालूच होता. आता या क्षणी त्याला असं झालेलं, हा पाऊस कधी थांबणार आणि मी कधी इथून जाणार? भूतकाळ. बसल्या बसल्या त्याच्या आऊसाहेबांची आठवण झाली त्याला. त्याच्या हृदयाच्या जवळ सध्या तरी ती एकच व्यक्ती होती. त्याच्या मनाचा हळवा कोपरा, तिथे फक्त तीच होती. ती म्हणजे त्याची आऊ. त्याने आऊला मिठी मारत विचारलं, आऊ कशी आहेस? घरी नव्हतास इतके दिवस, कुठे गेलेलास धैर्य? किती दिवस झाले तू घरी नाहीस? तेव्हा नाही तुला आऊची आठवण आली आणि आता आलास? कशी आहेस आऊ विचारायला? आऊ त्याला रागवत म्हणाली. आऊला रागवलेलं पाहून तो आऊची समजूत काढत म्हणाला, आऊ रागवलीस? अगं तुला माहिती आहे मी कुठे गेलेलो, तरीही तू रागवलीस माझ्यावर?
तो आऊला मिठी मारत म्हणाला, बिझनेस टूर होती ना माझी, तुला घेऊन जाणं शक्य असतं तर तुलाही घेऊन गेलो असतो. तो आऊशी अतिशय प्रेमाने बोलला. बरं सांग मला, तू जेवलीस का? नाही जेवली मी, आऊ म्हणाली. तू जेवलास का? विचारलं त्याला. नाही ग, आल्या आल्या पहिलं तुलाच भेटायला आलोय, तो म्हणाला. थांब आऊ, आपण एकत्र गप्पा मारत जेवूयात. मी इथेच डिनर मागवून घेतो. त्याने लगेच कॉल लावला. धैर्य बाळा, अजून किती दिवस असा एकटाच राहणार आहेस? माझ्यावर दया कर ना. मला तुला सुखी झालेलं पाहायचं आहे रे. आऊ भावूक होऊन बोलत होती. आऊ प्लीज, नको ना आता पुन्हा पुन्हा हाच विषय काढूस. मी आत्ताच आलोय बाहेरून. पुन्हा केव्हा तरी बोलूयात आपण या विषयावर. मग दुसऱ्या विषयावर बोलू लागली आऊ त्याच्यासोबत. तेवढ्यात त्याच्या घरातील कामवाली पारू डिनर टेबल घेऊन आऊच्या रूममध्ये आली. दोघेही डिनर करायला बसले. चपातीचा तुकडा मोडला आणि भाजीत बुडवून त्याच्यासमोर पकडला. खा बाळा. एक हात त्याच्या डोक्यावरून मायेने फिरवत आऊ बोलली. आऊ मी खातो. उशीर झालाय, तूही खाऊन घे. माझं मी खातो, तो म्हणाला. आऊ पुन्हा म्हणाली, तू असा बिझनेस कामानिमित्त कितीतरी दिवस बाहेर जातोस, घरात येत नाहीस. मला खूप एकटं वाटतं तू नसल्यावर. तुझ्याशिवाय माझं या जगात कोणी नाही. तू नसल्यावर मला हे तुझं भलं मोठं घर खायला उठतं. म्हणून म्हणते लग्न कर तुला. पण तू आहेस जो आऊचं काहीच ऐकत नाहीस. लग्नाचा विषय काढला की नाराज होतोस. भरव आऊ मला, तो म्हणाला. तसा आऊने परत त्याच्या तोंडात घास भरवला. लग्नाचा विषय काढला म्हणून तो आ करून खाऊ लागला. कामाच्या व्यापातून कितीतरी दिवसानंतर तो आऊसोबत असा टाइम स्पेंड करत असायचा. आऊसोबत तो असायचा तेव्हा त्याचं सारं दुःख, टेन्शन विसरून जायचा तो. मनातलं दुःख, टेन्शन विसरून तो आऊसोबत तासनतास गप्पा मारत बसायचा. आऊच्या आठवणीने त्याचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. त्याला आता लवकरात लवकर घरी त्याच्या आऊजवळ जायचं होतं. आनंदी त्याला भावूक झालेलं पाहते. त्याला तसं पाहून तिला वाईट वाटतं. ती म्हणते, तुम्हाला आठवण आली का तुमच्या घरच्यांची? तो तिच्याकडे पाहून हो म्हटला. कोण कोण आहेत तुमच्या घरी? तिने विचारलं त्याला. घरी खूप माणसं आहेत, पण आऊ सोडली तर माझं कोणीच नाही, तो म्हणाला. तेवढ्यात तिचे बाबा तिला आवाज देऊन घरात बोलवतात. आली बाबा बोलून ती पटकन घरात निघून जाते. आज बाहेरचा पाऊस पाहण्यातच दिवस संपलेला. आता संध्याकाळची वेळ होती. तिने सकाळी भाकरी भाजी बनवलेली. त्यानंतर खूप पाऊस पडत असल्यामुळे त्याच टेन्शनमध्ये दुपारचा स्वयंपाक केलाच नव्हता तिने. घरात लाईट नव्हती. अंधार खूप झालेला. या सगळ्याची सवय नसणारा तो खूप कंटाळलेला. तो शुद्धीत नव्हता तेव्हाची गोष्ट वेगळी होती, कारण तेव्हा तो भानावरच नव्हता. आता तो शुद्धीत असल्यामुळे त्याने भोगलेल्या भौतिक सुखाची त्याला आठवण होत होती. कशी राहतात ही माणसं इथे? इथे तर कसल्याच सुविधा नाहीत. किती साधं सिंपल आयुष्य जगतात हे. तो आनंदी आणि तिच्या बाबांविषयी विचार करत होता. आनंदी दुपारी कोणी जेवलं नव्हतं म्हणून संध्याकाळची लवकरच स्वयंपाकाला लागली होती. तिच्या बाबांनी आता आवाज दिलाच आनंदीला. आनंदी, भूक लागले, जेवण वाढ. हो बाबा, वाढतेच आहे मी तुम्हाला जेवण, ती म्हणाली. आनंदीने आतल्या रूममध्ये जेवणाची पातेली उचलून आणली आणि त्या दोघांना जेवण वाढू लागली. बाबा, वाढलंय जेवण, या जेवायला, ती म्हणाली. तिचे बाबा, पोरा चल 2 घास खाऊयात म्हटले त्याला. भूक तर खूप लागलेली त्याला. तो लगेच त्यांच्यासोबत आतल्या रूममध्ये आला. बस इथे, बाबा म्हटले त्याला. तसा तो बसला खाली जमिनीवर. तिने 2 ताटांमध्ये वरण भात, भाजी भाकरी, अगदी साधंसं जेवण होतं ते वाढलं आणि त्यांच्यासमोर ताटं सरकवली.
त्याने इतकं साधं जेवण कधी खाल्लं नव्हतं, पण भूक तर खूप लागलेली. त्याने काही न बोलता जेवायला सुरुवात केली. तोंडात एक घास खाताच त्याला ते जेवण रुचकर स्वादिष्ट वाटलं. आवडलं त्याला जेवण. त्यात त्याला भूक खूप लागलेली. तो ताटातील सर्व जेवण जेवला आणि आणखी मिळेल का त्याने तिच्याकडे पाहून हळूच विचारलं तिला. तो एक बिझनेसमॅन होता, पण आता त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीपुढे तो कोणीच नव्हता. फक्त एक साधारण माणूस होता, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा. आनंदी, वाढ पोराला. दुपारी जेवला नाही तो. त्याला भूक लागली असेल, तिचे बाबा बोलले. तशी ती हो बाबा वाढते म्हणत तिने त्याला जेवण वाढलं. त्याने ताटातील जेवण संपवलं. तिने पुन्हा त्याला जेवण वाढलं. तेही त्याने संपवलं. आता तिने त्याला विचारलं, आणखी वाढू का? पण त्याचं पोट आणि मन दोन्हीही भरलेलं. नाही, नको म्हणाला तो. तू का नाही जेवत? तू जेव ना, तो बोलला तिला. बाबांचं जेवण झालेलं. ते जाऊन बाहेर बसलेले. हो, मी जेवते, तुम्ही जा बाहेर बसा, ती म्हणाली. आत्ताच जेव, तो म्हणाला. ती पुन्हा म्हटली त्याला, हो जेवते, जा तुम्ही बाहेर. म्हणून त्याने झाकून ठेवलेली पातेली उघडून पाहिली तर सर्व जेवण संपलेलं. जेवण संपलं. तू काय खाणार? तो म्हणाला. मी खाईन पुन्हा बनवून. तुम्ही जा बाहेर बसा, ती पातेली उचलत म्हणाली त्याला. जेवण रुचकर स्वादिष्ट लागल्यामुळे त्याने 2-3 वेळा घेऊन खाल्लेलं. त्याला त्याच्या वागण्याचा राग येतो. मी कसा विचार नाही केला हिच्यासाठी मागे जेवण शिल्लक राहिलं की नाही याचा. खरंच तो त्याच्याच वागण्याचा विचार करून ओशाळला. ती मागच्या दारावर भांडी धुत होती. तो तिथे आला. आनंदी, त्याने आवाज दिला तिला. तसं तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच आनंदी म्हणालेला तो तिला, म्हणून ती पाहतच राहिली त्याच्याकडे. तू उपाशी नको झोपूस, काहीतरी खाऊन झोप, तो म्हटला तिला. हो, मी काहीतरी खाऊन झोपेन, तुम्ही आराम करा. तुम्हाला आता आरामाची गरज आहे, ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने बाहेर येऊन पाहिलं. बाहेर अजून पाऊस चालू होता. आता या क्षणी त्याला असं झालेलं, हा पाऊस कधी थांबणार आणि मी कधी इथून जाणार? बाहेर उजळलेलं. त्यामुळे तिचे बाबा उठले आणि ते बाहेर आले. उठलास का? त्यांनी विचारलं त्याला. हो बाबा, उठलो, तो म्हणाला. बाबा, मला मुंबईला जायचं आहे. प्लीज मला मदत करा इथून जाण्यासाठी. पावसामुळे नद्यांना पूर आलाय. पूल पाण्याखाली बुडालेत. त्यामुळे गावात एसटी नाही येणार आता. या राक्षसी पावसाने उद्ध्वस्त केलंय सगळं. रस्ते, लाईट, सगळंच. तिचे बाबा अतिशय नाराजीच्या स्वरात म्हणाले. त्याने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. आनंदीचा मोबाईलही पावसामुळे बंद पडलाय. काय ते नेटवर्क का काय ते नाहीये तिच्या मोबाईलला. बाबा म्हणाले. तो आता मुंबईला इथून कसं जायचं या विचाराने काळजीत पडला. त्याला काळजीत पाहून तिचे बाबा म्हणाले, अरे तुझी काळजी कळते मला. तुझ्या घरचे वाट बघत असतील तुझी, हेही कळतंय मला. पण आता आपण काय करणार? अजून किती दिवस पडणार आहे हा पाऊस ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. बरं पोरा, पाऊस कमी होईल तेव्हा होईल, पण तुझं नाव तरी सांग. धैर्य नाव आहे माझं. धैर्य. आमच्यासोबत चटणी भाकर जे काही असेल ते खा. सर्व काही सुरळीत झालं की मी स्वतः तुला तालुक्याला सोडेल. बाबा बोलून गेले. पण तो कधी सुरळीत होणार सर्व या विचाराने अस्वस्थ झालेला. आनंदी उठली. ती उठल्यावर तो झोपलेला त्या रूममध्ये त्याला पाहायला गेली. त्याचा काय भरोसा नव्हता वाटत तिला. रात्रीत उठून निघून जाऊही शकत होता तो. नव्हता तो खाटवर. ते पाहून कुठे गेले हे त्याला पाहण्यासाठी ती पटकन बाहेर आली. त्याला ओटीवर बसलेलं पाहून आता कुठे तिला हायसं वाटलं. तुम्ही एवढ्या लवकर उठलात? ती म्हणाली त्याला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.